मागील वर्षी एका शाळेत 600 विद्यार्थी होते, त्या 400 मुले आणि 200 मुली होत्या. या वर्षी विद्यार्थी संख्या कायम असून 328 मुले आणि 272 मुली आहेत. तर मुले आणि मुली यांच्या संख्येत किती वाढ किंवा घट होईल? तर 600 पैकी 400 मुलं पहिल्या वर्षी होते. आता दुसऱ्या वर्षी आहे 328. हे वजा करून घ्या, म्हणजे 10 8 गेले, राहिले 2. परत 10 मधून 3 गेले म्हणजे 72 राहिलं. ही राहिलेली जी विद्यार्थी संख्या आहे ती 72 गुणिले 100 भागिले एकूण विद्यार्थी संख्या 600 करा. 2 शून्यला 2 शून्य गेलं, 6 1 6, 6 2 12, म्हणजेच मुले 12% घट आणि मुली 12% वाढ. जेवढं मुलं घट असेल तेवढंच मुली वाढ असेल.